आज आम्ही सुरतला जायला निघालेलो आहोत। तर आदल्या दिवशी ठरलं आमचं सायंकाळी की आपल्याला सुरतला जायचं आहे। सध्या आम्हाला सूतक आहे। सूतक असल्या कारणाने कोणतीच देवपूजा होत नाही। तर आज चंपाषष्ठी आहे, परंतु सूतक आहे तर पूजा करायची नाही। तर जेठानी म्हटले आपण सुरतला जायचं आहे आपल्याला, तर आपण तिथे काही नातेवाईक आहे त्यांच्याकडे जायचं आहे, तर तुम्हाला यायचं आहे का? तर म्हटलं चला, कारण बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती की आपण सुरतला पण जाऊया आणि जर वेळ मिळाला तर आपण 1-2 साड्यासुद्धा खरेदी करू शकतो ना। तर असंच आम्ही निघालो। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर आमचा प्रवास सुरू झालेला आहे। सकाळी आम्ही साधारणतः खरं 6ला निघायचं होतं आम्हाला, परंतु 6:30 पावणे 7 झाले। तर गाडीचं टायर पंक्चर होतं आणि ते पंक्चर काढलं वगैरे आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो। तर जाताना आम्ही टिफिन सोबत घेतला होता। म्हटलं रस्त्यामध्ये हॉटेल मिळतं किंवा मिळत नाही आणि कसं असतं काय असतं आपल्याला माहिती आहे। बाहेरचं जेवण बऱ्याचदा काही ठिकाणी चांगलं नसतं, तर काही ठिकाणी चांगलंसुद्धा असतं। परंतु आपण जर आपला टिफिन जर नेला तर आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होत असतो, कारण आपण जर प्रवास केला तर त्याचा आपल्याला त्रासही होत नाही आणि आपण दुसरीकडे गेल्यानंतर आणखी सायंकाळचं जेवण असतं, सकाळचं जेवण असतं, तर असं आपलं रुटीन हे बदलून जातं आणि आपल्या शरीराला त्राससुद्धा होत नाही। पहिल्यांदा चाललो होतो आणि आपल्याला मनामध्ये हुरहुर असते की नेमकं हे शहर कसं असेल। तर आता गेल्यावरच समजेल कसं आहे किंवा कसं नाही, कारण आपण प्रथमतः ज्या शहरामध्ये जातो तर आपल्याला त्या ठिकाणी नवीन नवीन काहीतरी वेगळंच बघायला मिळतं। या अंतरावर गेल्यानंतर आम्हाला म्हटलं चला आता आपण थोडंफार नाश्ता म्हणा किंवा जेवण काहीतरी करून घेऊ आणि पुढच्या प्रवासाला आपण लागू। तर आम्ही जो टिफिन आणलेला आहे तर अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी खाल्ला आणि पुढच्या प्रवासाला लागलो। साधारणतः आम्हाला 1-1:30 वाजेल त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत, कारण घरून निघताना आम्ही 6:30 पावणे 7 होऊन गेले होते। तर एवढा वेळ आम्हाला लागणार होता आणि खरंच टार्गेट पण होतं आमचं तेवढंच की आपल्याला इतके तासामध्ये आपण पोहोचलोच पाहिजे। तर असा आमचा प्रवास सुरू होता। तर अगदी आपण आता जायचं आहे तर कोणाकडे जायचं आहे, तर बरेचसे नातेवाईक आहे आणि प्रत्येकाला भेटायचं आहे। तर भेटून झाल्यानंतर आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण साडी कलेक्शन बघूया। तर बघा आता जे सुरत आहे तर मोठं मार्केटचं ठिकाण आहे। या ठिकाणी बरेचसे जण साड्या ज्या आहेत ते विक्रीसाठी सुद्धा घेण्यासाठी जात असतात। परंतु आता आपण गेलेलो आहोत तर अगदी आपल्याला जास्त काही घ्यायचे नाही क्वांटिटीमध्ये। तर जे होलसेलर असतात, ज्यांना शॉपसाठी साड्या घ्यायच्या असतात, त्यांनाच खरं रिजनेबल रेटमध्ये ते लावतात, म्हणजे होलसेल भावामध्ये। परंतु आपल्याला 1-2 क्वांटिटीमध्ये घ्यायचे असतात तर आपल्याला ते तेवढे पैसे कमी करत नाही, करतात पण कमी करतात। परंतु आपण ज्या ठिकाणी राहतो त्यापेक्षा आपल्याला कमीमध्ये त्या ठिकाणी साड्या ह्या मिळू शकतात। तर ही सिटी बघू शकता आहे खूप मोठी आणि खूप गर्दीचं ठिकाणसुद्धा आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे तर त्या ठिकाणची जी घरं आहेत ती खूप पूर्वीची आहेत, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि खरंच आपण अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सुद्धा म्हणजे वेगळं काही वाटतं, कारण आपण ज्या ठिकाणी राहतो आपलं ते तिथलं वातावरण आणि दुसऱ्या गावी गेल्यानंतर त्या ठिकाणचं वातावरण बघून थोडं आश्चर्यही वाटतं। आणि मी नुकतंच आदल्या दिवशी गार्डनमध्ये सगळी झाडं लावली, तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेलच। तर माझं म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये ते काम केलं मी। परत रात्रीच्या वेळेस मी थंडीचे लाडू बनवले आणि साधारणतः 12 वाजले होते मला झोपण्यासाठी आणि सकाळी लवकर उठून आम्हाला हा प्रवाससुद्धा करायचा होता। त्यामुळे मला गाडीमध्ये झोपसुद्धा लागत होती आणि मी असं बघत पण होती बाहेर। तर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू होता आणि साधारणतः बघू शकता आता आम्ही गावामध्ये पोहोचलेलो आहोत। गेल्यानंतर 1 वाजेनंतर आम्ही थोडा आराम करणार आहोत आणि सायंकाळच्या वेळेस म्हणजे काही 4-5 वाजेनंतर परत आम्ही थोडं फिरायला जाणार आहोत, म्हणजे दुसऱ्या नातेवाईकांकडे। आणि तिथे गेल्यानंतर अगदी त्यांच्या घराच्या जवळ एक दुकान आहे, तर तिथे आम्ही साड्या बघायला जाणार आहोत। तर अशा प्रकारचं इथे आलेलो आहोत। तर घरामध्येच यांचं दुकान आहे आणि बरेचसे जण खरं या ठिकाणी असंच विक्री करतात, घरामध्येच त्यांचे शॉप आहेत आणि या ठिकाणाहून सुद्धा आपण भरपूर क्वांटिटीमध्ये साड्या उपलब्ध करून घेऊ शकतो आणि रिजनेबल रेटमध्ये मिळतात त्या होलसेलसारख्या। तर कारण कसं आहे, मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते फसवूसुद्धा शकतात की आपल्याला नवीन गावातील सगळी नवीन दुकानं असतात आणि आपल्याला परिचय नसतो, तर आपल्याला काहीच कळत नाही अशा ठिकाणी गेल्यानंतर। परंतु काही ठराविक जी दुकानं आहेत ना, तर ते अगदी रिजनेबल आणि व्यवस्थित याच्यात आपल्याला देऊ शकतात। तर अशा प्रकारची आम्ही खरेदी केली। सकाळ झालेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी घरं वगैरे बघू शकता, अगदी
खूप वर्षांपूर्वीची ही घरं आहेत. तर अशा प्रकारचं मला खरं इथं आल्यानंतर सुद्धा असं वाटत की जसं काही मुंबईमध्ये आपण आलेलो आहोत, कारण मुंबईची घरंसुद्धा अशीच जवळजवळ आहेत. आणि आता पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आम्ही परत एका ठिकाणी पोहोचलो आणि त्या ठिकाणी अपार्टमेंटच्या अगदी जवळ दुकानं होती आणि काही घरामध्ये सुद्धा साड्या सेलिंग करतात. तर या ठिकाणावरून मी लेस घेतलेली आहे आणि एका ठिकाणावरून साड्या घेतलेल्या आहेत. खरंच तर मी व्हिडिओ कुठलेच एवढे काढले नाही आणि तुम्हाला घरी गेल्यानंतरच दाखवेल आता मी कोणकोणत्या साड्या या ठिकाणावरून घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी सुद्धा छोटीशी खरेदी मी केलेली आहे आणि मला सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा नवीन प्रकारामध्ये साड्यासुद्धा बघायला मिळाल्या, परंतु मी त्यांची शूटिंग काही केली नाही. तर चला आता आपण घरी गेल्यानंतर बघूया मी साड्या कोणत्या आणल्या. तर या साड्यांमधील हे पहिली साडी, दुसरी साडी अशा सगळ्या साड्या ज्या आहेत ना, तर पंकज नाव होतं दुकानाचं. तर त्या दुकानातून आम्ही ह्या साड्या घेतलेल्या आहेत आणि काही कॉलनीतून घेतलेल्या आहेत, काही घराजवळून अशा 4-5 साड्या घेतल्या आणि काही मिस्टरांच्या आवडीच्या आहेत बरं याच्यामधील तर साड्या. त्यांना आवडली म्हणून चला म्हटलं तुमच्या आवडीची का असेना, कारण मी दरवेळेस स्वतःच्या आवडीची साडी घेत असते. मिस्टरांचं म्हणजे त्यांना खरं वेळ नसतो म्हणून मग आता आलो आहोत तर म्हटलं चला तुमच्या पसंतीची का असेना. तर ह्या साडीचं सुद्धा कापड अगदी छान आहे आणि ही मला फक्त 500 रुपयामध्ये मिळालेली आहे. या साड्यांचे कलर आहेत ना कॅमेऱ्यामध्ये कॅच करता आले नाही पाहिजे तेवढे चांगले, कारण हा सुद्धा पोपटी कलर आहे आणि पुढील जो कलर आहे तो पिस्ता कलर आहे, परंतु यांचे कलर खूप फेंट असे आलेले आहेत. आणि ही सुद्धा कटवर्क असलेली साडी आहे, सिक्विन टिकली आहे आणि दिसायला अगदी सुंदर आहे, सोबर आहे. तर ही फक्त मला 650 रुपयामध्ये मिळालेली आहे. आणि आपण बऱ्याचदा साड्या घेतो, आम्ही मालेगावला सुद्धा खरेदी करतो, परंतु त्यांच्यापेक्षा सुद्धा मला ह्या साड्या रिजनेबल रेटमध्ये मिळालेल्या आहेत. आता पुढची जी साडी आहे तर ही सुद्धा अगदी सुंदर आहे. तिची बॉर्डर, तिची जी टिकली आहे त्याला जे वर्क केलेलं आहे ना, म्हणजे टिकल्या लावलेले आहेत अशा प्रकारे कुंदन, तर ते सुद्धा सुंदर आहे आणि कापडसुद्धा अगदी छान आहे. तर ही साडीसुद्धा मला 1300 रुपयाला मिळाली. आणि खरं आपण मालेगावला जर मी ही घेतली असती तर 2000च्या पुढेच याची प्राईज राहिली असती, परंतु ही सुद्धा मला रिजनेबल रेटमध्ये मिळालेली आहे. तर अशा बऱ्याच साड्या ज्या आहेत आपल्याला अशा ठिकाणी आल्यानंतर कमीमध्ये सुद्धा मिळू शकतात. आता ह्या पुढील साड्या ज्या आहेत तर यांचा आता सध्या फॅड जास्त चालू आहे आणि भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. साधारणतः आपल्याला याची किंमत 700-800 अशी सांगितली जाते. तर ह्यासुद्धा आम्हाला कमी रेटमध्ये मिळालेल्या आहेत. तर बघू शकता कलरसुद्धा सुंदर आहेत आणि त्यांचं जे ब्लाऊज आहे ना, तर ते ब्लाऊज अगदी छान असं वर्क केलेलं आहे. यामुळे मला या साड्या खूप आवडल्या. तर या साडीमध्ये मी 2 कलर घेतले, एक माझ्या मुलीची आहे आणि एक माझी आहे आणि धूपचावसारखं यांचा कलर आहे. तुम्ही ब्लाऊज बघू शकता किती सुंदर आहे ना. तर असे हे 2 कलर घेतलेले आहेत. साडी म्हटलं का आपला हा आवडता विषय असतो महिलांचा आणि प्रत्येक कुठली का महिला असे ना, ती साडी 200ची असो किंवा 800ची असो किंवा 1000च्या वर असो, कुठलीही असो, साडी ही प्रत्येकाला आवडत असते आणि आपण अशा ठिकाणी गेल्यानंतर आवडीने एकतरी साडी खरेदीही करत असतो. तर अशा प्रकारे साड्या घेतल्या. त्याच्यानंतर हा कुर्ता बघू शकता, मिस्टरांचा कुर्ता आहे. त्यांना म्हणजे तिथे गेल्यानंतर कुर्ता बघितला तर आवडला म्हणून त्यांनी हा खरं मरून कलर आहे, मरून कलरमध्ये कुर्ता घेतलेला आहे सणावारांना घालण्यासाठी. त्याच्यानंतर हा ड्रेस बघू शकता, तर हा ड्रेससुद्धा मी घेतलेला आहे. याचं वर्कसुद्धा अगदी छान आहे आणि हे कापड सिल्कमधील आहे आणि घेर आहे. तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेलच तुम्हाला मी घातल्यानंतर कशा प्रकारे दिसतो, परंतु म्हटलं चला आज आपण थोडंफार या ठिकाणी दाखवूया. तर बघू शकता अशा प्रकारे हा वर्क केलेला आहे, अगदी सुंदर हा ड्रेस आहे. या ड्रेसवरील ओढणी आणि पॅन्ट हे सुद्धा अगदी छान आहे. तर पॅन्टला बॉटमजवळ थोडी वर्क केलेली डिझाईन आहे आणि ओढणीला सुद्धा बॉर्डर वगैरे केलेली आहे आणि कलर हा आमसुली कलर टाईपच आहे आणि खरंच मला आवडला म्हणून मी हा खरेदी केलेला आहे. अशी माझी ही छोटीशी खरेदी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.